वासियांचा जवळचं नातं असलेला भरतजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला होता. माहितलं होती सुरुवात भीमगर्जना क्रिकेट संघ कुडूक बोदवडी आणि कालिकादेवी क्रिकेट संघ अडकळवण यामध्ये सामना होतोय. मागचा सामना अडकळ फायटर्स क्रिकनं अगदी फायटिंग स्पिरिटमध्ये जिंकला होता. अडकळवण संघ बॅटिंग करतोय आणि बॅटिंगला येत असताना पूल केलाय. पूल पॉवरफुल आहे. मिड विकेट सीमारेषा पार धडले चेंडूला बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार कारण धावा करायचे. दुपारच्या सत्रामध्ये नारंगीचं मैदान, नारंगी ग्रामस्थ क्रीडामांचं मैदान आणि धावांचा अक्षरशः पाऊस हा पडत असतो आणि तो षटकार सिक्सर ठोकलाय फलंदाजानं. बॉक्समध्ये महत्वाचा मॅच आहे आणि अडकळवण संघ बॅटिंग करतोय आणि स्टार्ट केलंय मॅचला या षटकारानं. नाही, मागची मॅच जर पाहिली तर रायझिंग स्टार क्रिकेट संघ भट्टीवाडी आणि अडखळ फायटर क्रिकेट संघामध्ये ती रंगलेली मॅच होती. आता ही मॅच त्या दिशेनं जाईल. अडखळवण बॅटिंग करतायत. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर आल्या आहेत. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे. झेलची संधी होती. झेल नाही होऊ शकला. धावा घेण्याचा प्रयत्न तिथे एक सिंगल घेतली. 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या आहे 14. जसं तुम्ही उल्लेख केला मागचा मॅच जर पाहिला तर अडकळ फायटर विजयाच्या जवळ होता पण शेवटला काही गणित चुकली, मिस्टेक झाली होती. संधी आली होती बट्टीवाडी टीमला पण त्या संधीला कदाचित साधू शकल्या, ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब्स करू शकले नाही आहेत ते बट्टीवाडी संघ. आता स्लॉटमध्ये अगदी चेंडू होता आणि चेंडूला पाठवले लंगन सीमारेषा पार षटकार. सव्वीस आपण पाहतायत. पहिला 4 बॉलचा खेळ जर पाहिला ना तर विनोदची बॅट बोलले आहेत. 4थ्या बॉलवरती बोलले, 5व्या बॉलवरती देखील आता ती बोलले आहे आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर चौकार 4. गर्दी करणारा दर्दी प्रेक्षक वर्ग आहे. मंडणगड वर्ण काही प्रेक्षक वर्ग देखील दाखल झालाय पाहण्यासाठी आपल्या खेळाडूचा खेळ, त्यांचा उत्साह, त्याचा ऊर्जा वाढवण्याचं काम, त्यांचा टाळ्या, त्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज. आकोटाब्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक झाले. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. जोपर्यंत स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चकमा देऊन चेंडू गेला अजूनही बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. चला, मान्यवरांचे शुभागमन झालंय. जसं मंडणगड म्हटलं तर युवा चषक म्हटलं तर वेगवेगळ्या गावातून आज वेगवेगळ्या वाडीतील हे आपले सर्व सन्माननीय अतिथी आहेत आणि सर्व सन्माननीय अतिथींचं स्वागत असेल. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2026 आपण पाहतायत. पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला ना तर पहिल्या षटकामध्ये विनोदनं मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केलंय, अफलातून बॅटिंगचा नजारा त्यानं पेश केलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार मिड विकेटच्या डोक्यावरून कडक 6. काही जण कोहलीवाणी मारतील, काही रोहित शर्मा सारखे मारतील. त्यांना माहिती आहे बाबा हिट ठरायचं आहे. रोहित मैदानाच्या आतमध्ये बॉलची व्यवस्था करा, चेंडू द्या, जुना चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यामुळे आता मंडणगडचं हे क्रिकेट आज एक स्पर्धेने त्यांच्यातलं टॅलेंट, गुणवत्ता आपल्याला दिसून आले. त्याच्यामुळे एक सामना जसा पुढे दिला आणि आपण बऱ्याच वेळेला मैदानावरती पाहिले दुपारच्या वेळेला वारा असतो, खेळपडीला ॲक्रॉस वारे वाहतात आणि त्याचा फायदा फलंदाजाला होत असतो. आणि तोच हवा आहे
भाई हवा है तो हवे के साथ स्ट्रोक पण आहे आणि हवेच्या साथीनं हवा के साथ साथ कटाके संग संग षटकार. रनांचा लोट चेंडू उंच षटकार आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या 8 बॉलमध्ये 5 6 आणि 1 4. त्याच्यामध्ये आणखीन एक 9 चेंडू मधला हा 6वा षटकार. अफलातून बॅटिंगचा नजारा सध्या मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. अजिंक्यच्या बॅटमधून लगातारचा 3रा सिक्सर. 6 6 6. क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडळगड तालुक्यात खेळ मैदान. दोनों बाजूला फटकेबाजी एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई. अब दोनों तरफ बराबर की पिटाई है. दोन्ही बाजूला बराबरची पिटाई मैदानावरती सुरू आहे. आखू डब्याची गोलंदाजी त्यावरती पूलचा प्रहार केला जातोय आणि सध्या धावफलकावरती नजर टाकली तर धावफलक देखील वेगाने पुढे चाललाय. 46 आणि 46 का बनल्यात कारण 4 and 6 भरपूर लागल्यात. 4 and 6 भरपूर लागल्यात म्हणून 46 धावा धावफलकावरती आल्यात. युवा चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम बघतायत आणि आता दुसऱ्या फेरीचे सामने सुरू आहेत आणि दुसऱ्या सामन्याच्या फेरीचे सामने अजून आपण 2 सामने पाहणार आहोत दुसऱ्या फेरीचे. त्यानंतर तिसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. अकोटा चेंडू तर बॅटच्या वरच्या बाजू लागला जिथे स्टिकर असतं त्या स्टिकरच्या आसपास चेंडू लागलाय आणि झेड टिपला गेलाय फलंदाज बाद. किंग में त्या कमिटीचा रंगलेला खेळ चांगली बॅटिंग करून माघारी परतल्यात अजिंक्य. बघा या मॅच नंतर मैदानाचे माळी पिच क्युरेटर तुम्हाला एक सूचना आहे. बरोबर क्रीज आखून घ्या या मॅच नंतर आपण क्रीज आखून घ्या. चांगली पार्टनरशिप भागीदारी ब्रेक झाले. फलंदाज बदललाय पण खेळही बदलला होता. अजय सुटलाय आणि चेंडू गेल्या सीमारेषा पार. षटकार. रंगला अर्धशतक सांघिक अर्धशतक आलं असेल. आतापर्यंत रेकॉर्ड जर पाहिला तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 52. 52 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. एक सामना पाहिला होता 65चा, एक 66चा सामना देखील आपण पाहिला आहे आणि कालच्या दिवसामध्ये तर एक 4 षटकांचा सामना झाला होता त्याच्यामध्ये 96 धावांचा उच्चांक जो निर्माण झाला होता. शेवटचं षटक आहे. कहाणी तीच आहे. बॉलर बदलतो पण खेळ नाही बदलल. खेळ तोच चालू आहे. षटकार. रंगला युवा खेळ बदलत नाहीये. खेळ तसाच चालू आहे जसा स्टार्ट केला होता अजिंक्य आणि विनोदनं आणि तसाच खेळ सध्या मैदानावरती सुरू आहे. स्कोर 58. आकाश पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. राईट राऊंड द विकेट. आता वाचण्याचा प्रयत्न केला जातोय. भाई बचने की कोशिश कर रहे थे. आपको बचना नहीं है. आपल्याला वाचायचं नाही आहे तर खेळ कसा होतोय तो वाचून घ्यायचा आहे. वाचाल तर वाचाल नाही तर नाही वाचणार आणि तसा खेळ करायचा आहे. धावफलकावरती धावा 59. 59 धावा धावफलकावरती. शेवटची ओव्हर शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुढचा बॉल लोअर फुलटस बॉल. अंपायर्स कॉल नो बॉल. चेंडू अगदी भरपूर वरती पाहायला मिळालं. त्याचं रूपांतर अगदी 2 धाव्यांमध्ये केलं. 2+1 एकूण 3 धावा ॲड होतील. धावा धावफलकावरती 62 आणि पहिल्यांदा या तिसऱ्या षटकापर्यंत धावसंख्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत 60च्या पार. 60च्या पार झाले पण आता अपेक्षा वाढल्यात थोड्याशा कारण ज्या वेळेला तुम्ही तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे 60च्या पार गेलेत. अपेक्षा आहे ते 75 धावांचा पडला कडे
परत पोचायचं आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, झेल सुटलाय. एका पाठोपाठ एक झेल सुटल्या जातात. बाबा गोलंदाज करणार काही ते काय. एक गेंदबाज का अच्छा दोस्त फील्डर होता है, लेकिन यहाँ दोस्त ना रहा, कैच हो नहीं आ रहा है. आणि कॅच होत नाही आहेत, मित्र होत नाही आहेत, जीवनदान लाभले. यस, सातत्यानं ते जीवनदान मिळत आहे. धावसंख्या वाढल्यात, 64च्या घरामध्ये गेल्यात. आकाश तयार. आकाशचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय, वेगानं चाललाय, सरळ बाउंड्री लाईनच्या पार आलाय. विनोदच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 10 मध्ये 42 वरती संघाला घेऊन गेलं 68 वरती. अर्धशतकासाठी तो 8 धावा दूर आहेत आणि टीमची टोटल धावसंख्या आहे 68. फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. विनोदच्या बॅटमधून आणखीन एक गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी षटकार. फोर आणि 48 वरती बॅटिंग करतात विनोद. अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावरती आहेत. अर्धशतक आपलं पहिलं अर्धशतक बघूया. पहिली 50 या युवा चषक 2026 मधलं अर्धशतक विनोद यांच्या बॅटमध्ये येतोय का. बॅटिंग ऑन 48. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न थोडासा लांबून केला होता. डॉट बॉल पण बघूया अर्धशतक साजरा करतायत का विनोद. यस, 74 झाले आहेत. विनोद आतापर्यंत 48 वरती खेळतायत. संघाची धावसंख्या 74 धावा. आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या, 5 षटकार, 3 चौकार, 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतो विनोद. लास्ट बॉल, शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा लॉन साईडला, तिथून एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. भाग मिल्का भाग, अगदी तो पडलाय, परंतु अर्धशतकी खेळी. एकदा विनोदसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये अडखळवण्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना विनोदने आपली हाफ सेंचुरी कंप्लीट केलेत. या युवा चषक 2026 मध्ये 13 बॉलमध्ये 50 धावा, 5 षटकार, 3 चौकार, 384च्या स्ट्राईक रेट मैदानाच्या मध्ये जणू काही स्ट्राईक केलात. सध्या आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सन्मान आहेत. तर स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. त्या अगोदर धनंजय आपण जाऊया. पुढचा मॅच जो होतोय वेरळ क्रिकेट संघ आणि समोर आहे भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर टीमचे कॅप्टन आपल्यामध्ये उपस्थित असणारे शिवसेना तालुका संपर्क प्रमुख. थोडासा बदल आहे आपण भैरवनाथ क्रिकेट संघ आपल्यामध्ये उपस्थित असणारे शिवसेना तालुका संपर्क प्रमुख माननीय श्री शंकर बांद्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करेन, साहेब आपण पुढे यावं. आपला सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत माननीय श्री शंकरजी बांद्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. शिवसेना तालुका संपर्क प्रमुख हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे अध्यक्ष श्री अमोलजी वैराग साहेब, श्री भिकू मामा त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहेत. आदरणीय तुकाराम गायकवाड साहेब शिवसेना तालुका संघटक, त्यांचा सन्मान भिकूमामा मालप आणि श्री अमोलजी वैराग साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे. पुढील सन्मान होईल शिवसेना तालुका सरचिटणीस आदरणीय सन्माननीय श्री विश्वास शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विश्वजी शिंदे साहेब यांना विनंती करेन, साहेब आपण पुढे यावं. आपला सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. अतिथी देवो भव, मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहेत आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान मात्र या ठिकाणी केलं जात आहेत. श्री सुनील गायकवाड साहेब आणि त्यांच्या जोडीने अमोलजी वैराग साहेब यांच्या शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय विश्वास शिंदे साहेब शिवसेना तालुका सरचिटणीस
यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र त्या ठिकाणी केला जातोय. शिंदे साहेब आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर पुढील सन्मान होईल शिवसेना युवा सेना तालुका संघटक आदरणीय सागरजी कदम साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक डॅशिंग नेतृत्व आहेत. यंग जनरेशनमधील युवा सेना तालुका संघटक ही महत्त्वाची भूमिका त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करीत आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी अमोलजी वैराग साहेब यांना विनंती करतोय. त्यांच्या जोडीने गीतेजी पवार साहेब आहेत, भिकुमामा मालप आहेत, श्री सुनीलजी गायकवाड साहेब, बेर्डे साहेब, प्रदीप बेर्डे साहेब आणि संपूर्ण टीम युवा क्रीडा कमिटी श्यामजी शिगवण हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर पुढील सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. युवा सेना सहसचिव जिल्हा परिषद शिरगाव विभाग श्री सतीशजी सोनकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सतीशजी सोनकर साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं. आपला सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. युवा सेना सहसचिव जिल्हा परिषद शिरगाव विभाग जे सध्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान श्री प्रदीपजी बेर्डे साहेब यांच्या शुभ सन्मान आहेत तो सन्मान मात्र केला जातोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू आहेत आणि सामन्याला ज्यावेळी सुरुवात होईल आणखीन काही सन्मान आहेत ते सन्मान होईल. त्यापूर्वी टॉस जो आहेत तो टॉस या ठिकाणी होणार आहेत. दोन्ही टीम टॉससाठी यावं. वेरळ क्रिकेट संघ वेरळ आणि रतांबेवाडी या दोन संघादरम्यान होईल टॉस. मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. एक कॅश प्राईज देखील आले ज्यानं 50 धावांची खेळी साकारली आहेत विनोद यांच्यासाठी. अयान आनंद राजूरकर याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आले आणि भिंगलोली विभागाचे सोलकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जाणार आहेत. मी सोलकर साहेबांना विनंती करतो सोलकर साहेब आपण पुढे यावं. भिंगलोली विभागाचे सोलकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचंही स्वागत सन्मान केला जाईल. सध्या मॅचवरती लक्ष आहेत परंतु टॉस जो आहेत तर टॉस या ठिकाणी केला जातोय. माननीय श्री शंकरजी बांद्रे साहेब शिवसेना तालुका संपर्क प्रमुख एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या शुभ असते हा टॉस जो आहे तर टॉस केला जातो. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचलेत. थोडं समोर कॅमेराचा अँगल आहे त्या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल. आदरणीय सन्माननीय शंकरजी बांद्रे साहेब यांच्या शुभ असते टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. वेरळ क्रिकेट संघ वेरळ टॉस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर टॉस फिरलाय कोणाच्या बाजूनं तो गेलाय पाहूयात. आता बांद्रे साहेबांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल आहेत ते स्मित हास्य आहेत. रतांबेवाडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः बॅटिंग घेतलंय आणि वेरळ क्रिकेट संघ वेरळ मैदानाच्या मध्ये त्यांना करायचे फिल्डिंग. तिथे एक सन्मान आहे तो सन्मान आपण घेऊयात. सन्मान केला जाणार आहेत. मान्यवरांचं स्वागत सन्मान होतोय कारण आज या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाची उपस्थिती आपल्या सर्वांच्या आम्हाला लाभल्या आहेत. त्याबद्दल मनापासून सोलकर साहेब आपला धन्यवाद. आणि सोलकर साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुनीलजी गायकवाड साहेब यांच्या शुभ सन्मान संपन्न होतोय. या जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत आहे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. मान्यवर फार मोठ्या संख्येने आज या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यांचेही मनापासून आभार आहे. तर अगदी मान्यवरांची मांदियाळी पाहुण्यांची मांदियाळी व्यासपीठावरती आपण पाहू शकता. मंडणगड वासियांवरती असलेलं प्रेम आपल्या तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उद्देश समोर ठेवून सर्व मान्यवर दाखल आहे. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7777 एक अर्धशतक आलं होतं विनोद यांच्या बॅटमधनं. या युवा चषकातलं अगदी आक्रमक खेळ 3 षटकामध्ये वैयक्तिक अर्धशतक ज्यावेळेला साजरं केलं जातं त्यावेळेला त्या अर्धशतकाचं मोल त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं आणि त्याच अर्धशतकाच्या अगदी दडपणाखाली दबावाखाली सध्या बॅटिंग करणारा संघ जाणवतोय. फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती जवळपर्यंत अगदी हातानं पहिला चेंडू मध्ये होता पण आपण स्वतःहून त्या चेंडूला बाउंडलाईनच्या बाहेर पाठवले षटकार.
पास आसपासचा अगदी होतं आणि तो पास केलाय, फिल्डरनं पास केलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, तिथे षटकार आलायत आणि या 6 धावेनं धावा धावपलकावरती आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात त्या 8 वरती. 77 धावेचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट म्हटलं तर अगदी ते खूप मोठं टार्गेट झालं आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करायचं असेल तर मैदानाच्या मध्ये प्रयत्न तुम्हाला सुरुवातीला मोठे करायचे होते. पहिल्या षटकाला तुम्हाला थोडं मोठं बनवायचं होतं, डिजिटल डबल स्कोअरमध्ये न्यायचं होतं, परंतु तुम्ही ते सिंगल फिगरमध्ये ठेवलात, त्यामुळे कुठेतरी त्या अडचणी वाढल्यात. तर 18 बॉलमध्ये 77 म्हणजे 18 चोक केलं तर 72 होतात. त्याच्याहून पुढे जायचं आहे, त्याच्याहून पुढे जायचं लागणार आहे. कारण जी बॅटिंग अजिंक्यने केली, जी बॅटिंग विनोद यांनी केली, त्या बॅटिंगमुळेच कदाचित तो स्कोरबोर्ड इतका वाढला गेला, पोचला गेला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सध्या धावा आहेत धावफलकावरती 8, एक गडी बाद 8. 8 धावा आहेत. पाठलाग मोठा होता आणि या मोठ्या पाठलागाचा अगदी तो प्रयत्न मैदानाच्या मध्ये करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. आता या मॅचमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीनं राहिल्यात. मागचे 7 बॉल खूप चांगले टाकलेत. लोवर फुल टच बॉल, मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन. तिथे एक फिल्डर आहेत, मिड विकेटला फिल्डिंग केलं. सिंगलला काम नाही चालणार मैदानाच्या मध्ये. सिंगलला फक्त स्कोर कार्ड तुम्ही हलता फुलटा ठेवणार, धावा पुढे जाणार आणि ते अंतर थोडं कमी 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 होत जाणार आणि तितकं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण जोपर्यंत एरियल रूटनं स्ट्राईक नाही होणार, षटकार नाही आहे ना, तोपर्यंत या 77 धावांचा पाठलाग होणं थोडंसं कठीण आहे. सध्या मॅचवरती अगदी पकड घट्ट बसवली अडकळवणं संघानं. अजून गुडगा वाकवला होता, अगदी उंचच गेलाय, लांबच लांब. 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रतीक वैराग यांच्याकडनं आणि ते पटकावण्याचा प्रयत्न प्रेक्षकाने केलाय. षटकार. आणि त्या प्रयत्नाला सर्वांची लाभलेली साथ आहे. अजून एक फटका खेळायचा होता पण यावेळेला बॅटच्या मधोमध आला नाहीये, थोडंसं एज वरती लागलाय. आता दोघांमध्ये भांडण, तिसऱ्याचा लाभ झालाय. कॉलिंग करणं गरजेचं आहे, आवाज देणं गरजेचं आहे. कॉलिंगमध्ये चुकी झाली, स्कोर जाऊन पोहोचला 17-17, 1.4 षटकांचा खेळ झाला. 8 चेंडूचा खेळ, 8 मध्ये 60 ज्या करायच्या आहेत त्या होत नाहीत क्रिकेटमध्ये. बऱ्याच वेळा लिगल डिलिव्हरी 8 आले तर 48 होऊ शकतील, फार झालं तर 50-60 झालं तर अतिशयोक्ती ठरेल. अशा धावांचा पाठलाग करणं. पुन्हा एकदा कोलवट टप्प्याचा चेंडू हाताला गेलाय. वाईट इस्लामवर क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. धावाच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. फलंदाजाला जावं लागतंय पॅव्हलियनच्या दिशेनं. बाद. रंगला युवा टॅलेंट, त्याच्यातली गुणवत्ता, त्याच्यातली क्षमता आणि त्याच्यामधली प्रतिमा आणि प्रतिभा या दोन गोष्टी आहेत. प्रतिभा जर आली तर तुमची प्रतिमा बनू शकते. त्याच्यामुळे त्या प्रतिभेला वाव देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं केला गेलाय. ऑफ द बॅट चेंडू लागलाय, गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. जोपर्यंत मिड ऑफला फील्ड केलं जाईल, एक धावा ॲड होईल. स्कोरबोर्डमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 2 गडी बाद 19. ठीक. बांद्रे साहेब शिवसेना तालुका संपर्क प्रमुख, शिवसेना तालुका संघटक तुकाराम गायकवाड साहेब, विश्वजित शिंदे साहेब शिवसेना तालुका सरचिटणीस, सागर कदम साहेब युवासेना तालुका संघटक, सत्यजित सोनकर साहेब युवासेना सहसचिव, जिल्हा परिषद शिरगाव विभाग. आपण या ठिकाणी आपला महत्त्वाचा वेळ दिलात आणि त्यांचं पुन्हा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. काही वेळानंतर ते पुन्हा जॉईन होतील, या मैदानावरती उपस्थित होतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुकाराम सर उपस्थित आहेत. मान्यवरांचं पुन्हा एकदा आपलं आभार मानू. आज महत्त्वाचा वेळ या सर्व मान्यवरांनी या युवा चषकासाठी दिलाय. जसं कहते ना भाई, वक्त मिळता नाही वक्त निकालना पडता है. वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो, वेळ द्यावा लागतो. आणि कदाचित या मंडणगडवासियांच्या प्रेमापाटर ही सर्व मान्यवर मंडळी दाखल झालेत, म्हणून त्यांना सांगतोय बाबा स्वागत नसे हा तर आहे जिवाळा. आणि आपल्या येण्याने अजूनच उल्हासित झाला
क्रिकेटचा सोहळा, जो क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय युवा चषक 2026. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. या व्हाईट बॉलला फक्त मॅच लांब चाललाय, मॅच जवळ येणार नाही. जो धावांचा पाठलाग करायचा येतो, कारण 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावलकावरती येते 26. चेक. उमेशजी धाडसे साहेब यांचे वडील आदरणीय रमेशजी धाडसे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहेत. KCC माप्रल या संघामध्ये खेळणारे आपले उमेश धाडसे त्यांचे वडील पिताश्री आदरणीय रमेशजी धाडसे साहेब यांचं आगमन होत आहेत. त्यांचं स्वागत असेल युवा चषक 2026 मध्ये. जावेद कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आपण मान्यवरांचं स्वागत करूया. नो बॉलचा इशारा झालाय. फुलटॉस बॉल होता कमरेच्या वर. चक गोलंदाज. ओके, दोन्ही ऑप्शन होते, त्याच्यामुळे चक गोलंदाज म्हणून गोलंदाजाला जावं लागतंय. एक तर आहे की सामना अगदी जवळ आहे अडखळवण चंगाच्या, आणि तो मॅच अगदी लांबवत चाललाय. जसं मॅचला लवकर फिनिश करायला हवं, त्या मॅचला थोडंसं लांबवण्याचं काम एक गोलंदाज करतायत. आदरणीय रमेशजी धाडसे साहेब यांचं आगमन होत आहेत. त्याच्यानंतर चंद्रकांत होडबे साहेब यांचंही आगमन झालं. त्यांनाही विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. उमेशजी धाडसे यांचे पिताश्री आदरणीय रमेशजी धाडसे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी रमेशजी धाडसे साहेबांना विनंती करेन, साहेब आपण स्थानापन्न व्हावं, मंचावरती विराजमान व्हावं आणि संपूर्ण स्पर्धा आपण एन्जॉय करावी. तसेच होडबे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. होडबे साहेबांना विनंती असेल आपण देखील मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. बघा, सर्वजण आलेत. काही आपल्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी, काही नातवंडांचा खेळ पाहण्यासाठी, काही भावाचा खेळ पाहण्यासाठी आल्यात. झेल टिपल्या पण याच्या अगोदर फ्री हिट होता, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. विनोद आलेत गोलंदाजीसाठी. विनोद यांनी अर्धशतक साजरं केलं होतं. आक्रमक फलंदाजी 13 चेंडूवरती ती खेळी साकारली होती. विनोद आता आपला तो खेळ आहे ना, म्हणजे गोलंदाजीचा, तोही दाखवत आहेत, कारण त्यांना तिथे देखील आपलं नाव कोरायचं आहे. कारण काही खेळाडू असतील जे बेस्ट बॅट्समन असतील, काही बेस्ट बॉलर असतील, आणि काही खेळाडू असतील ते अष्टपैलू ऑलराऊंड परफॉर्मन्स करतील. एखाद्या ते मॅन ऑफ द सिरीजच्या लिस्टमध्ये असू शकतील, आणि ज्यावेळेला मॅन ऑफ द सिरीजचा विचार होईल ना, त्यावेळेला तुम्ही केलेली फलंदाजी, तुमची गोलंदाजी, तुम्ही टिपलेले झेल, या सर्व गोष्टी काउंट होतील, मोजल्या जातील. तुम्ही केलेली गोलंदाजी काउंट होणार. फ्लॅट बॅटर फटका समोरच्या दिशेनं ठोकलाय, सिक्सर, षटकार. फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षकात लॉंग ऑनला, त्याला चेंडूच्या खाली, त्याने टिपल्या जाईल. फलंदाजाला जावं लागतं पॅव्हलिनच्या दिशेनं. फलंदाज बाद. तसं आपण लगेच मैदानाच्या दिशेनं फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. सुयोग आहेत एका बाजूला, पण योग जुळून आलाय, कारण विनोद यांचं ते अर्धशतकीय खेळ आपण पाहिला होता, आणि सध्या गोलंदाजी करताना विकेट देखील त्याने प्राप्त केला आहे. 39 झाल्यात, आणि 37 धावांना सामना जिंकला आहे. तो अडखळवनच्या संघानं अभिनंदन. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, ज्याच्या नावावरती एक अर्धशतक आहेत, तो खेळाडू ठरले आहेत, विनोद ठरले आहेत. या सामन्यातील सामनावीर एक कॅश प्राईज देखील आहे, ते देखील त्याला दिलं जाईल.